चला तर आज बनवूया ओल्या खोबऱ्याचे छानसे गणपती बाप्पांचे फेवरेट मोदक. चला तर रेसिपी कंटिन्यू करूया. हॅलो फ्रेंड, तर आज आहे गणेश जयंती. सो मी ओल्या नारळाचे मोदक बनवणार आहे. चला तर रेसिपी कंटिन्यू करूया. त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम नारळ फोडून घ्यायचं आहे. या ठिकाणी मी नारळ फोडून घेतलेला आहे. त्याचबरोबर आता मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेत आहे. आपण चाळून घेऊया. चाळणीच्या साह्याने आपल्याला मस्तपैकी आता पीठ चाळून घ्यायचं आहे. तर मी या ठिकाणी 1 वाटी पीठ चाळून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला सर्वप्रथम चवीनुसार मीठ टाकायचं आहे. या ठिकाणी पाव चम्मच मीठ घेतलेलं आहे. त्याचबरोबर छान कुरकुरीत येण्यासाठी यामध्ये मी 1 चम्मच रवा ॲड करते. तुम्ही जर 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलं तरी 2 चम्मच ह्याच्यामध्ये रवा ॲड करा. तुम्ही जर असं मोदक जर तळणार असेल तरी जास्त रवा घेतला तर चालते. छान असे कुरकुरीत होण्यास मदत होते. चला तर या साईडला आपण पातेला ठेवलेला आहे. या ठिकाणी आपल्याला 1 चम्मच तूप ॲड करायचं आहे. 2 चम्मच पीठ घेतलं असेल तर 2 चम्मच ही तुम्ही ट्रिक फॉलो करा. छानपैकी आपण कडकडीत असं गरम करून द्यायचं आहे. या ठिकाणी आपलं तूप छानपैकी कडलेलं आहे. एकदा आपण हलवून घेऊया पकडच्या साह्याने. गॅस बंद करायचा आहे. त्यानंतर कडकडीत मोहनीच्या पिठामध्ये आपल्याला घालायचं आहे. मोहन खूप गरम आहे, सो आपण चमच्याने सगळीकडे मिक्स करून घेऊया. चला तर आता हाताच्या साह्याने आपण मिक्सअप करूया. मी हाताच्या साह्याने असं सगळीकडे चोळून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला असं हाताच्या साह्याने असं प्रेस करायचं. छान असं ह्याचं असं कटिंग जर असं होत असेल ना, अशी मूठ तयार होते, ह्याचा अर्थ की सगळीकडं तुपाचं मोहन लागलेलं आहे. चला तर ह्याचा मी खडसर असा गोळा तयार करून घेते. याच्यामध्ये आपल्याला जास्तीचं पाणी ॲड करायचं नाही. सो जरा घडसरच गोळा ठेवला तर छान आपल्या पाऱ्या तयार होतात. चला तर अजून एकदा मी छानपैकी मिक्सअप करून घेते पीठ. अशा कन्सिस्टन्सीमध्ये मी कणिक मळून घेतलेलं आहे. चला तर त्याला 15-20 मिनिटासाठी रेस्ट करून देऊया, जेणेकरून आपला जो रवा आहे ना तो छानपैकी फुलेल. जो नारळ आहे ना तो मी मस्तपैकी फोडून आणि कवचमधनं काढून घेतलेला आहे. आता चला तर ह्याच्यामागचा जो ब्लॅक कलरचा पोर्शन आहे ना आपण काढून घेऊया आणि बारीक चिरून घेऊया. या ठिकाणी मी खोबऱ्याचे अशा कन्सिस्टन्सीमध्ये कट करून घेतलेलं आहे. चला तर आता ह्याला आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं करून बारीक करून घेऊया. आणि तुम्हाला जर किसायचं असलं तरी पण चालेल. चला तर आता ह्याला मी मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेते. अशा कन्सिस्टन्सीमध्ये मी खोबरं मिक्सरला वाटून घेतलेलं आहे. चला तर आता आपल्याला हलकंसं ह्याला भाजून घ्यायचं आहे. कढई मस्तपैकी आता आपल्याला गरम करून द्यायची आहे. गरम झाल्यानंतर 1 चम्मच तूप ॲड करायचं आहे आपल्याला. कढई या ठिकाणी गरम झालेली आहे. सो मी 1 चम्मच ह्याच्यामध्ये तूप ॲड करते. तूप आपलं मेल्ट झालं की आपण जे मिक्सरला बारीक केलेलं खोबरं होतं ना ते ह्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे. तूप पण आपलं गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला खोबरं ॲड करायचं आहे. मिडियम गॅसवर 1-2 मिनटं चांगलं आपल्याला ह्याच्यामध्ये परतून घ्यायचं आहे, जेणेकरून खोबऱ्यामधलं जे पाणी आहे ना ते जरा आटेल. त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये गूळ ॲड करायचा आहे. हा केस आहे तो 1 वाटी आहे. या ठिकाणी फ्रेश नारळ घेतला आहे त्यामुळं खरंच खूप छान होतं. तर अर्धी वाटी आपल्याला ह्याच्यामध्ये गूळ ॲड करायचा आहे. माझ्याकडे गुळाची पावडर होती, सो मी ते ॲड केलेलं आहे. गॅसची फ्लेम आपल्याला मिडियमच ठेवायचं आहे. आता पुन्हा याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर जायफळ असेल तर नक्की ॲड करा, आणि जर आवडत नसेल तर स्किप केलं तरी चालते माझ्यासारखं. चला तर ह्याच्यामध्ये आता मी लास्टला वेलची पूड घालते 1 चम्मच. वेलची पूडनं खरंच 1 नंबर टेस्ट येते आणि त्याचा वेलचीचा स्मेल वगैरे 1 नंबर सारण तयार होतं. आता परत आपल्याला सगळीकडे हलवून घ्यायचं आहे. आणि गॅसची फ्लेम आपल्याला सगळीकडे मिक्सअप केल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आहे. सो या ठिकाणी आपलं सारण रेडी आहे. चला तर मी गॅस बंद करते. कणिक नाही म्हणता चांगली अर्धा तास मी भिजवून दिलेली आहे. तर छानपैकी जो रवा आहे तो पण छानपैकी फुलला असेल. चला तर ह्याचे आपण छोटे उंडे तयार करून घेऊया. 1-2 मिनटासाठी चांगली अशी कणिक आपल्याला मर्दून घ्यायची आहे. तेलाची गरज वाटली तर तेलाचा हात घेतला तरी पण चालते. छानपैकी 2-3 अशी चांगली मळून घ्यायची आहे. हाताला जरा तेल घ्यायचं. त्यानंतर आपल्याला छोटासा उंडा काढून घ्यायचा आहे. असा गोल गोल करून घ्यायचा आहे. एकदम आपला पेढा असतो ना अशा कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला करून घ्यायचा आहे. तर या प्रकारे मी असा उंडा छोटा करून घेतलेला आहे. अगदी पेढ्यासारखाच आहे. चला तर याला लाटून घेऊया आपण. तुम्ही पीठ पण लावू शकता आणि तेल देखील लावू शकता. तर ह्याला खाली पण मी तेल लावले आणि वर पण तेल लावले. आता चला तर लाटूया. त्यानंतर जरा बेलण्याला पण असा तेलाचा हात पुसायचा, जेणेकरून चिकटणार नाही.
छानपैकी जी पारी आपल्याला तयार करायची आहे सगळीकडं अशी लाटून घ्यायची आहे. आणि तुम्हाला मी दुसरी पण एक पद्धत दाखवणार आहे. अगदी सोपी आहे, ती पण पारीचीच पद्धत आहे. छानपैकी अशी गोलाकार आपल्याला लाटून घ्यायची आहे पारी. छानपैकी असं सगळीकडं आपल्याला पारी लाटून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला पाकळ्या करायला इझी होईल. तर मी अशा कन्सिस्टन्सीमध्ये पारी लाटून घेतलेली आहे. चला तर ह्याच्यामध्ये आपल्याला सारण ॲड करायचं आहे. या ठिकाणी आपल्याला ही चाळण घ्यायची आहे. आमच्या इकडे मोदकाची चाळण बोलतात. सो ह्याला 2 थेंब आपल्याला तेलाचं असं पुसून घ्यायचं आहेत, जेणेकरून आपले जे मोदक आहेत ते खाली अजिबात चिकटणार नाहीत. तर मी असं सगळीकडं ह्याला छानपैकी असं तेल लावलेलं आहे. चला तर आता ह्या पारीमध्ये आपल्याला सारण ॲड करायचं आहे. छानपैकी थंड झालेलं सारण आहे. 1 चम्मच आपल्याला ॲड करायचं आहे. अशा कन्सिस्टन्सीमध्ये मी भरून घेतलेलं आहे. हे छानपैकी आपल्याला अशा कन्सिस्टन्सीमध्ये पाकळ्या करून अशा जुळवून घ्यायच्या आहेत. हे असं मध्ये हात धरायचं, ह्या साईडला हे पुढं जायचं आणि असं मागं घ्यायचं. सो छानपैकी आपली पारी या ठिकाणी पारीमध्ये आपल्याला सारण भरून झालेलं आहे. त्यानंतर अशी जुळवून घ्यायचं आहे. छानपैकी वरचं टोक आपल्याला काढायचं आहे. या ठिकाणी आपला पहिला मोदक तयार आहे. चला तर याला चाळणीमध्ये ठेवूया आपण. तुम्हाला मग अशी बोलली होती ना, तुम्हाला दुसरी एक पद्धत सांगते. तर चपातीच्या आकाराचा आपल्याला असा उंडा घ्यायचा आहे. तो पण एकदा 2 तास मरदून घ्यायचा. असं परत गोल करायचं. त्याच्यानंतर ह्याला आपल्याला दोन्ही साईडला असं तेल लावायचं आहे आणि छानपैकी सगळीकडे असं लाटून घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला इझी होईल पारी लाटायला. अगदी पोळपोट भरून अशी एक मोठी पारी आपल्याला लाटायची आहे. त्यानंतर आपल्या घरी अशी वाटी असते. सो आपण यामध्ये आपल्याला 4 पारे किंवा 3 पाऱ्या होते त्या, जेणेकरून एकसारखी पारी होण्यास मदत होते आणि मोदकाचा आकार पण 1 नंबर येतो. या ठिकाणी माझ्या 4च झालेले आहेत. सो वाटी मोठी आहे म्हणून 4 झाले. तुमच्याकडे छोटे असले तर 4 होतील. या ठिकाणी एकसारख्या आपल्या मस्तपैकी 3 पारे तयार आहेत. चला तर ह्याच्यामध्ये पण आपल्याला आता सारण भरून घ्यायचं आहे. आपण मोदक लाटतो तोपर्यंत पाणी गरम होईल, त्यासाठी मी कढई ठेवत आहे मिडियम गॅसवरती. आणि आपले सगळे मोदक लाटून होते तोपर्यंत पाणी पण गरम होतं आहे. तर अर्धा तांब्या मी असं पाणी ॲड केलेलं आहे आणि ह्याच्यावर आता आपल्याला झाकण ठेवायचं आहे, जेणेकरून आपलं पाणी लवकर गरम होईल. आणि तुम्हाला जर तळायचे असतील तर कढईमध्ये तेल घेऊन तळलं तरीही चालते. एकदा अशा पद्धतीने पण करा, किंवा तुम्हाला तळायचं असेल तर तळले तर चालतील. सो तुमची चॉईस. या ठिकाणी पाण्याला लवकर उकळी यावी म्हणून या ठिकाणी झाकण ठेवायचं आहे. तोपर्यंत पाणी पण गरम होते, तोपर्यंत आपले मोदक पण तयार होतात. या ठिकाणी मी 11 मोदक बनवलेले आहेत. त्याचप्रमाणे माझी थोडीशी कणिक उरलेली होती, म्हणून अशा मी फळं बनवलेल्या आहेत. तर साईडला पण ठेवून द्यायचे आहेत. थोडीशी कणिक होती त्यामुळे 2च झालेले आहेत. चला तर या साईडला आपलं पाणी पण गरम झालं. या पकडीच्या साह्याने आपण हळूच काढून घेऊया. झाकण काढल्यानंतर आपल्याला चाळण कढईमध्ये ठेवून द्यायची आहे, जपून भाजण्याची वगैरे शक्यता असते. चला तर आता ह्याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे. 10 ते 15 मिनिटासाठी आपण हे मोदक स्टीम करणार आहोत. वरती आपल्याला आता झाकण ठेवायचं आहे 15 मिनिटासाठी मिडियम गॅसवरती. चला तर आपण मोदक बघूया शिजलेत का नाहीत. पकडच्या साह्याने मी हळूच असं ताट काढून घेते. किती छान याचा असा कलर आला ना, 1 नंबर. छानपैकी आपल्या हाताला चिपकत नाहीत म्हणजे शिजलेले आहेत. सो या ठिकाणी आपले मोदक रेडी आहेत. सो 1 नंबर झालेत मोदक. खरंच तुम्ही पण या पद्धतीने नक्की करा. भेटूया अशाच एका न्यू ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय आणि टेक केअर.